बातमी गडचिरोलीतून समोर येते। गडचिरोलीत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। धानोरातल्या आश्रमशाळेतील धक्कादायक घटना आहे। साप चावल्यानं 12 विद्यार्थी जखमी झालेत। जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। धानोरा तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या घटनेत 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 12 विद्यार्थी जखमी झाल्याचं कळतंय। घटनेनं आश्रमशाळा परिसरात मोठी खळबळ माजली। पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। 3 मुली आणि 15 मुली हादग्रस्त परिस्थितीत आणल्या। एका मुलीला अति गंभीर असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले लगेच आणि दुसरी जी आहे तिच्यावर पण ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। लक्षणानुसार आपण त्यांना सर्पदंशाची शक्यता एक जाणवत आहे, त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सुनारकर यांच्याकडून। ओमप्रकाश, आपण पाहतोय गडचिरोलीमध्ये सर्पदंशाने या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय, मात्र हा साप नेमका आला कसा शाळेत असा प्रश्न आहे। अगदी सत्य आहे। गडचिरोली जिल्हा हा आदिवासी भौगोलिक स्थितीनं आणि निसर्गाने नटलेला आहे। अशातच जपतलाई जी शाळा आहे ती धानोरा तालुक्यामध्ये येतो आणि त्या ठिकाणी जवळपास 79 विद्यार्थिनी हा खाली झोपत असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आणि याशिवाय माजी खासदार मारुतराव कुवासे जे आहेत, जे काँग्रेसचे आहेत, त्यांची संस्था आहे कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली अंतर्गत ही अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असल्याची जपतलाई इथे असल्याची माहिती आहे। आणि रात्री 2च्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। जवळपास या विद्यार्थी 79 विद्यार्थी जमिनीवर झोपलेले होते। या दरम्यान 2 विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्याचं कळलं आणि काहीतरी चावलं असं कळलं। तर त्यानंतर त्यांना बघितल्यानंतर साप आहे असं थोडं आढळून आलं आणि ते बघितल्यानंतर त्यांना जो साप आहे तो खूप पट्ट्याचा असल्याचं पण निदर्शनास आलं। दरम्यान सर्व मुली हे झाल्या, जवळपास त्या 5 मुलींना 2 मुलींना सर्पदंश झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। तर उर्वरित ज्या 4 मुली आहेत त्यांचं फार बारीक असेल ते दिसलं नाही, मात्र त्यांनाही सर्पदंश झाला असल्याची त्यांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे। दरम्यान यामध्ये महत्वाचा असा विषय आहे की 2 मुलींना दिसत आहे आणि 4 मुले दिसत नाही। त्यापैकी एक मुलगी अत्यंत अवस्थेमध्ये आहे, तर 2 मुली त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आणि ज्या बाकीच्या उर्वरित ज्या मुली आहेत त्या 19 मुली टोटल 19 मुली आहेत, त्यामध्ये जे 4थी 5वी असतील, 7वी असतील, 10वी असेल, या जवळपास 14 मुलींवर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलेले आहे की हे आणि डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे असं बोललं जात आहे की हे घाबरल्यामुळे यांची प्रकृती थोडी खालावलेली आहे, घाबरलेली आहे। मात्र यांचं सध्या आरोग्य अस्थिर असल्याची माहिती दिली आहे। असं असलं तरी निश्चित ओमप्रकाश, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या उर्वरित विद्यार्थिनींवर सध्या उपचार सुरू आहेत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।